आजच्या व्हिडिओमध्ये मी रोज कोणती भांडी वापरते आणि पाहुणे आले तरी ही भांडी आपल्याला कशी पुरतात, तसंच ही भांडी एकात एक बसतात। ही ट्रॉलीमध्ये पण आपण व्यवस्थित ठेवू शकतो, रॅकमध्ये पण आपण ही व्यवस्थित ठेवू शकतो। तसेच भांडी घासतानाही आपल्याला ही एकात एक बसतात, त्याच्यामुळे त्याचा आपल्याला उपयोग होतो। मी भांडी घासतानाचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे, तर त्याचा कसा उपयोग होतो हे तुम्ही तो व्हिडिओ बघा। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे। आपल्याकडे कितीही पाहुणे आले तरी ही भांडी आपल्याला पुरू शकतात। तर ही कोणती कोणती भांडी आहेत हे तुम्हाला मी एक एक करून सर्व दाखवतीये। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मी तिखट मिठाचा डबा दाखवते, म्हणजे मसाल्याचा डबा। तर त्याला अशा पद्धतीने झाकण आहे आतमध्ये, आणि आपण जसा आपला तिखट मिठाचा डबा आहे त्याच पद्धतीने आहे। 7 वाट्या आहेत त्याच्यामध्ये। तर आपण हे झाकण लावून ठेवू शकतो अशा पद्धतीने। तर आपण नेहमी घाई असे स्वयंपाक करायला जातो, तर आपण डबा असा खालीवर होतो, तर हे अजिबात सांडत नाही। व्यवस्थित ह्याच्यामध्ये सर्व मसाले राहतात, एकत्र काही होत नाही। त्यामुळे हा डबा वापरण्यासाठी खूप छान आहे। तर मी हा रोज वापरते। किती जरी घाई असली तरी हा डबा लवकर खराब होत नाही। आता मी तुम्हाला कुकर दाखवते। तर हा माझा कुकर आहे, हा मोठा कुकर आहे। तर ह्याच्यामध्ये जवळजवळ 3 पावशर याचा भात तयार होतो। मोठा कुकर आहे हा। याचा दांडा एकदम भक्कम आहे, आणि हा व्यवस्थित घासता सुद्धा येतो। दोन्हीही दांडे त्याचे व्यवस्थित आहेत, भक्कम। झाकणही छान आहे। कुकरची शिट्टी सुद्धा व्यवस्थित होते आणि खराबही होत नाही। अशा पद्धतीने हा कुकर आहे। हा क्लीन करण्यासाठी खूप छान आहे, आणि त्याचं बूड सुद्धा खूप जाड आहे। व्यवस्थित ह्याच्यामध्ये सर्व शिजतं, त्याच्यामुळे मी हा कुकर घेतलेला आहे। तर हा मी एक नाही घेतलेला, हे 3 कुकर आहे। 3 कुकरचा सेट मी हा ऑनलाईन घेतलेला आहे। तर हा प्रेस्टीज कंपनीचा आहे। तिन्ही कुकर खूप छान येते। तर हे तिन्ही कुकर असे एकात एक बसतात। आपल्याला हे ट्रॉलीमध्ये छान ठेवता येतात, आणि ह्याच्यामध्ये डबे सुद्धा बसतात। लहान मोठे असे 2 प्रकारचे डबे बसतात। लहान आकाराचे जर असतील तर त्याच्यामध्ये 3 व्यवस्थित डबे बसतात। आणि हा लहान आकाराचा आहे, हे व्यवस्थित 3 बसतात। ते पण मोठे पण 3 बसतात, पण त्याला झाकण लावायला थोडा त्रास होतो। व्यवस्थित झाकण त्याचं लागत नाही लवकर। हे 3 व्यवस्थित बसतात याचे। खूप छान कुकर आहे। आपण ह्याच्यामध्ये डाळ आणि तांदूळ असे वेगळेही शिजू शकतो, आणि डबा ठेवूनही पण त्याच्यामध्ये आपण शिजू शकतो। कारण हा कुकर एकदम जाड आहे, ह्याच्यामध्ये जळतही नाही। आणि हा 3 नंबरचा लहान कुकर आहे, परंतु त्याला आणि 2 कुकरचं झाकण एकच आहे, फक्त मोठ्या कुकरचं झाकण वेगळं आहे। तर ह्या दोन्हीचं झाकण एकच आहे। 3 कुकर आणि 2 झाकण अशा पद्धतीने हे सेट येतो। हा सुद्धा मी ऑनलाईन घेतलेला आहे, फ्लिपकार्ट वरून घेतलेला आहे मी। हे अतिशय छान निघालेले आहे। ह्याच्यामध्ये आपण भाजी सुद्धा करू शकतो, कारण हा लहान कुकर आहे, तो जरा पसरट आहे, त्याच्यामुळे आपण कढई सारखा त्याचा वापरही करू शकतो। आता ॲल्युमिनियमचा वापर सहसा कोणी करत नाही, त्याच्यामुळे मी पूर्ण भांडी स्टीलचीच घेतलेली आहे। या 3ही कुकरचा खूप उपयोग होतो भाजी करण्यासाठी। वरण आपण कोणतीही गोष्ट याच्यामध्ये करू शकतो। जवळजवळ 2 वर्ष झाले माझ्या या कुकरला,
तर अजून काही झालेलं नाहीये. खूप छान कुकर आहे ते. आता ही कढई आहे, ही काळी कढई आहे. तर ह्याला सुद्धा जवळजवळ 8 वर्ष झालेले आहे. याचं अजिबात काळं निघालेलं नाही, काहीच निघालेलं नाही. खूप छान निघाली. 7 ते 8 लोकांचे पोहे याच्यामध्ये आरामशीर होतात. त्याचा आकारही खूप मोठा आहे, खोल आहे ही कढई आणि खूप छान आहे. मी बऱ्याच दिवसापासून ही वापरते. याला कोणत्याही घासणीने घासले तरी खराब होत नाही. त्याच पद्धतीने मी एक लहानी पण घेतलेली आहे. ह्याच्यात तळण वगैरे सुद्धा मी करते. तेल खूप कमी लागते याच्यामुळं. दोन्ही पण कढया खूप छान आहेत. त्याच पद्धतीने मी एक फ्राय पॅनही घेतलेलं आहे. ते सुद्धा खूप छान आहे. ते सुद्धा खराब झालेलं नाही. थोडे त्याला चरे सुद्धा पडत नाही. कोणत्याही जरी घासणीने घासले तरी ते व्यवस्थित राहतं. त्याच्यावर असं स्टीलचे झाकण आहे. तिन्ही पण वस्तू या छान आहेत. आता हे मी प्रेस्टीज कंपनीचे घेतलेलं होतं. हे सुद्धा मी 3 घेतलेले आहे. कढई, फ्राय पॅन आणि तवा. पण तिन्ही वस्तू या माझ्या खराब निघाल्या. तिन्ही वस्तूचं हे सर्व निघून गेलेलं आहे. 2 ते 3 महिन्यामध्येच पूर्ण हे खराब होऊन गेलंय. याचा दांडा सुद्धा सुरुवातीला व्यवस्थित होता, परंतु 15 दिवसांनंतर वापरात आल्याबरोबर तो खराब झाला. हे काही बरोबर निघालेलं नाही. परंतु अशा पद्धतीने सुद्धा कढई, फ्राय पॅन आणि तवा असा एक सेटही मिळतो. पूर्ण निघून गेलेलं आहे त्याचं. तसंच अशी एकात एक अशी भांडी बसणारी सुद्धा विकत मिळतात. तर त्याला आपण कुंड्या वगैरे म्हणू शकतो. ह्याच्यामध्ये आपण भाजी वगैरे उरलेली भाजी वगैरे काढून ठेवू शकतो. असे व्यवस्थित एकात एक बसतात अशा पद्धतीने. त्याच्यावर आपण हे झाकण ठेवू शकतो. तर ही झाकणं सुद्धा मी जवळजवळ 1 डझन घेऊन आलेली आहे. तर हे आपण कशावरही ठेवू शकतो. याचा खूप आपल्याला उपयोग होतो. एकात एक बसतात. त्याच्यामुळे ही भांडी छान आहेत. आणि नंतर आपण हे व्यवस्थित एकात एक घालून ठेवून देऊ शकतो. तुम्हाला ही भांडी कशी वाटतात हे तुम्ही मला सांगा. आणि तुम्ही कशा प्रकारची भांडी वापरता हेही मला सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडतो का नाही तेही सांगा. आता आपण नेहमी नैवेद्य दाखवतो त्यावेळेस आपल्याला वाट्यांची खूप गरज पडते. तर अशा प्रकारचे लहान लहान वाट्या आपण घेऊ शकतो. मी त्या घेतलेल्या आहेत अशा 1 डझन. अजून त्याच्यानंतर अशा पण वेगळ्या प्रकारच्याही मिळतात. त्या पण आपण वेगवेगळ्या आकारात घेऊ शकतो. त्याच्यानंतर थोडी मोठी घेतलेली आहे खीर वगैरे ठेवायला, काही पातळ आमटी वगैरे. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराच्या वाट्या पण घेऊ शकतो, कारण ते सर्व एकात एक बसतात. आणि हे ठेवण्यासाठी एक डबा केलेला आहे मी. ते सर्व एकात एक घालून त्याला डब्यात झाकण लावून मी ठेवून देते. म्हणजे आपल्याला सणवाराच्या वेळेला त्या सर्व वाट्या एकत्रच सापडतात. म्हणून अशा पद्धतीने मी ते ठेवून देते. हे इडलीचं भांडे घेतलेलं आहे मी. तर ह्याच्यामध्ये इडली करण्यासाठी अशा 2 प्लेट आलेल्या आहे. तर ही कढई आहे. कढईमध्ये या 2 प्लेट अशा आलेल्या आहे. त्याच्यानंतर आपण वड्या वगैरे करू शकतो, त्यासाठी ही प्लेट आलेली आहे. तर ही एकच आहे. तर आपण याच्यामध्ये सर्व करू शकतो, एकत्र ठेवू शकतो या वस्तू. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ढोकळा वगैरे करू शकतो. तर याच्या 2 प्लेट आलेल्या आहे अशा पद्धतीने. त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळं खरेदी करावं लागत नाही, एकत्रच मिळतं. अशा पद्धतीने ही कढई आहे आणि याचं बुडही खूप जाड आहे, वजनदार आहे खूप. ह्याच्यामध्ये आपण फोडणी वगैरे देऊ शकतो. कढई म्हणून याचा वापरही करू शकतो. आणि आपलं काम झालं की आपण हे एकात एक घालून एका ठिकाणी सर्व वस्तू
ठेवू शकतो. त्यामुळे ही कढई खूप छान आहे. त्याचं झाकणही फार व्यवस्थित आहे, वाफही जात नाही आणि छान आहे एकदम. आणि आता ही मोठी प्लेट आहे, चायना प्लेट जेवणासाठी. तर ह्या सुद्धा मी जवळजवळ 12 ते 14 घेतलेल्या आहे. तर आपण या जास्त घेऊ शकतो. आपल्याकडे कितीही जण जेवायला आले, कितीही पाहुणे आले तरी आपल्याला हे ताट व्यवस्थित पुरू शकतात. त्याच्यानंतर मी असे लहान आकाराचे प्लेटही अशा मागवलेल्या आहेत. त्याच्यात आपण जेवणही करू शकतो. नाश्त्यासाठी ही प्लेट वापरू शकतो. ही पण मी ऑनलाईन घेतलेली आहे. तर हे 12चा सेट घेतलेला आहे. त्याच पद्धतीने त्याच्यामध्येच मी हे 12 घेतलेले आहेत. असेच त्या सेटमध्येच आलेलं आहे. हे पण खूप छान आहे, पोहे वगैरे खायला छान आहे. आणि हे पण 12 घेतलेले आहे मी. अशी व्यवस्थित एकात एक भांडी आपली बसू शकतात. त्याच्यानंतर ही पोहे खाण्यासाठी मी प्लेट घेतलेल्या आहे, चायना प्लेट. ही लहान आकाराच्या, ह्या पण मी ऑनलाईन घेतल्यात. व्यवस्थित असे एकात एक आपण घालून ठेवू शकतो. आणि भांडे घासण्यासाठी सुद्धा आपल्याला हे खूप सोयीस्कर आहे. त्याच्यानंतर मी वेगवेगळे झाकणं ठेवण्यासाठी या प्लेट घेतल्यात. आपण काही पातेल्यांवर कशावरही झाकण हे ठेवू शकतो. कुकरच्या डब्यावर सुद्धा हे झाकण व्यवस्थित बसतं. त्याच्यानंतर ह्या वाट्या घेतलेल्या आहेत. ह्या पण खूप छान आहे. त्याही मी 12 घेतलेल्या आहे. आणि खूप छान जाड पण आहेत, त्या दणकट आहेत. आता ह्या पावभाजीच्या प्लेट आहे. तर या पावभाजीच्या प्लेट सुद्धा छान आहेत. तर याच्यामध्ये आपण लहान मुलांना जेवायलाही देऊ शकतो, पोळी भाजी. त्याच्यानंतर आपण वडा सांबारही याच्यामध्ये खाऊ शकतो, इडली सांबारही याच्यामध्ये खाऊ शकतो. भरपूर गोष्टी आपण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. याचा उपयोगही आपल्याला खूप आहे. त्याच्यामुळे हे पावभाजी घेतलेले चांगले. त्याच्यानंतर अशा प्रकारचे मी हे चमचे घेतलेले आहेत. तर हे पोहे खाण्यासाठी खूप छान आहेत. लहान मुलांनाही व्यवस्थित या चमच्याने खाता येतं. आणि खूप लहान आकाराचे पण चमचे येत आहे. आपल्याकडे जर 3-4 वर्षाचा मुलं असतील तर त्यांच्यासाठी हे खूप छान आहेत चमचे. त्याच्यानंतर मी अशा प्रकारचे एक पंचपाळ घेतलेलं आहे. तर हे 3 ह्याचं आहे, 4 ह्याचं सुद्धा असतं. तर आपण याचा सणवाराला कुणी आलं गेलं, पाहुणे आले तर ह्याच्यामध्ये आपण घेऊन त्यांना वाढू शकतो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण भाज्या काढून ठेवू शकतो. झाकणं सुद्धा त्याची व्यवस्थित आहे. तर याला धरायलाही पण खूप छान आहे वाढताना. आणि आपण हे फोल्ड करूही शकतो. परंतु हे माझं फोल्ड करणार नाही आहे, मला ते मिळालं नाही, पण ते मिळतं. त्याच्यानंतर मी अशा प्रकारचा 6 याचा सेट घेतलेला आहे भांड्यांचा. तर ही भांडी सुद्धा खूप छान आहेत. तर 3 भांडी माझी घासायला आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे 3च दाखवतीये. तर ही सर्व एकात एक बसतात. याची झाकणं आहे, ते झाकणं सुद्धा खूप छान आहेत. त्याचे स्क्रू वगैरे खूप छान आहे, सैल वगैरे होत नाही, मस्त आहेत ते एकदम. क्वालिटी छान आहे त्याची. ती पण मी ऑनलाईन घेतलेलं आहे. तर आपलं काम झाल्यावर, घासून झाल्यावर आपण हे एकात एक घालून अशा पद्धतीने ठेवून देऊ शकतो. जागा याला कमी लागती. आता ही कुकरची डबी मी तुम्हाला मगाशी दाखवलीच आहे,
पण ही तुम्हाला 2 प्रकारची आहे मी दाखवते. तर ही तिन्ही पण अशी लहान आहेत, पसरट आहेत. आपल्याला जर कमी वरण भात लावायचा असेल 2-3 लोकांसाठी तर हा बरोबर पुरतो. आणि आपण हे रोज याचा वापरही करू शकतो. ज्या दिवशी आपण कुकर वगैरे लावत नाही त्या दिवशी आपण याचा काहीही वापर करू शकतो. आता ही मोठ्या आकाराची आहे. हा पसरट आहेच आहे, परंतु खोल सुद्धा आहे. म्हणजे जास्त लोकांसाठी याच्यामध्ये वरण भात आपण करू शकतो. आणि रोजही त्याचा कुकरच्या डब्यांचा वापर आपण करू शकतो. भाजी वगैरे काढून ठेवण्यासाठी कशासाठी या डब्यांचा आपल्याला उपयोग होतो. आणि त्याच्यावर हे झाकणही ठेवू शकतो. अशा पद्धतीने मी हे झाकणं आणून ठेवलेले आहेत. तर याचा वापर आपण कशालाही करू शकतो. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडतो का नाही हे तुम्ही मला सांगा. आणि तुम्ही कशा प्रकारची भांडी वापरता हेही मला जरूर सांगा. आता हे ग्लास आहेत, तर हेही मी 1 डझन घेतलेला आहे. तर ही एकसारखी घेतल्यामुळे व्यवस्थित अशी एकात एक बसतात. आपण याचा रोजही वापर करू शकतो आणि पाहुणे आल्यावरही याचा वापर करू शकतो.